नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विश्वकर्मा जयंती विशेष माहिती. आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या मनात एक नवा हुरूप उत्साह हा 100% येईल. कारण प्रत्येकाला आपले स्वतःचे घर व्हावे असेच वाटत असते. घर सुखरूप, सुंदर, आरामदायी असावे हीच इच्छा असते. विश्वास ठेवा स्वतःवर, देवावर, गुरूंवर, कुलस्वामिनीवर, भविष्यावर विश्वास ठेवा. विश्वकर्मा कोण आहेत? त्यांची पूजा, व्रत, सेवा कशी करायची, नियम अटी काय आहेत? घरात वास्तुदोष असताना देखील ही पूजा केल्यावर कोणते लाभ होतात? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. 31 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी विश्वकर्मा जयंती आहे. भगवान विश्वकर्मा हे पौराणिक काळातील इंजिनियर, शिल्पकार आहेत, वास्तुतज्ञ आहेत. स्कंद पुराणानुसार धर्म ऋषींचे 8वे पुत्र प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. प्रभास व भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र म्हणजे विश्वकर्मा होय. महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आहे. वराह पुराणानुसार ब्रह्मदेवांना विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर जाण्याची आज्ञा दिली होती. विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली. महर्षी दधीची यांच्या हाडापासून स्वर्गाधिपती इंद्रदेवांसाठी वज्र निर्माण केले अशी मान्यता आहे. या वज्राच्या साह्याने इंद्रदेवांनी अनेक असुरांचा वध केला होता. वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मिती सुद्धा विश्वकर्मा भगवान यांनी केल्याचे म्हटले जाते. विश्वकर्मा भगवान यांचे व्रत आहे विश्वकर्मा चालीसाचे. ते तुम्हाला कोणत्याही बुधवारपासून सुरू करायचे आहे किंवा विश्वकर्मा जयंतीपासून देखील करता येते. आपले स्वतःचे घर होण्यासाठी संकल्प केला तर 6 महिने विश्वकर्मा चालीसा व्रत करावे. आपल्या देवघरात व्रत करण्याच्या दिवशी एक सुपारी प्रस्थापित करावी. त्या सुपारीची 6 महिने रोज स्नान घालून हळदी कुंकू, फुले, धूप, दीप, अक्षता वाहून पूजा करावी. रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी कुठल्याही वेळी विश्वकर्मा चालीसा या स्तोत्राचे पठण करावे. संकल्प करावा, मी 6 महिने रोज 3 वेळा, 2 वेळा किंवा 1 वेळा विश्वकर्मा चालीसाचे पठण करणार आहे. माझं स्वतःचं घर, स्वतःची जागा होऊ दे. यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या दूर होऊ दे. माझे स्वतःचे घर, जागा होऊ दे. व्रताचे जे उद्यापन आहे ते देवा तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने विश्वकर्मा माझ्या स्वतःच्या घरात होऊ दे. वास्तूवरील कर्ज फिटू दे. या व्रताचे उद्यापन स्वतःच्या घरात होऊ दे ही प्रार्थना करावी. व्रत सेवेला सुरुवात करावी. शक्यतो विश्वकर्मा चालीसाची वाचनाची वेळ ही एकच ठेवा. एखाद्या दिवशी इकडे तिकडे झाले तर चालते, पण शक्यतो तर एकच वेळ निश्चित असावी. सुतक व महिलांच्या अडचणींमध्ये हे वाचन थांबवायचे, नंतर सलग वाचावे. पूजेमध्ये जे आसन पहिल्या दिवशी घेतले आहे ते शेवटपर्यंत घ्यावे. देवघरात अथवा देवापुढे बसून दिवा अगरबत्ती लावून तिथे बसून आपली सेवा, वाचन, पूजा करावी. 6 महिन्यांनी किंवा व्रत चालू असताना स्वतः मांसाहार करू नये. घरातील इतर व्यक्तींनी सहकार्य करावे. शक्य नसेल तर व्रत करणाऱ्याने मांसाहार टाळावा. इतरांनी खाल्ले तरी चालेल. बाहेर गावी गेला तरी देखील सेवा चालूच ठेवा. बाकी यासाठी दुसरे नियम व अटी नाहीत. घरामध्ये वास्तुदोष असेल तर ही सेवा कशी करावी? तर आपले वर्तन सकारात्मक असावे. चुकीच्या पद्धतीने किचन, टॉयलेट असेल तर आपण काहीच बदल करू शकत नसाल तर तुमच्या वास्तूमध्ये 40 दिवसांची विश्वकर्माची सेवा करावी. हळूहळू वास्तुदोष कमी होईल. ही सेवा म्हणजे विश्वकर्मा चालीसा दिवसातून ठराविक वेळा 2-3 वेळा वाचावी. एकदा चालीसा वाचनासाठी 2-4 मिनिट लागतात. आपली इच्छा पूर्ण झाली की पूर्णा वरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी सुद्धा विश्वकर्मा चालीसाचे पठण करावे.
जवळच्या मंदिरात जाऊन तिथे शिधा म्हणजेच अन्नदान, हरभरा डाळ, गूळ, पीठ, मीठ, तेल इत्यादी, तांदूळ इत्यादी दान करावे. तेथे प्रार्थना करावी की देवा, आपल्या कृपेने माझे स्वतःचे घर तयार झाले. एखाद्या जोडप्याला घरी बोलावून जेवू घालावे. ही अत्यंत साधी सोपी सेवा आहे, पण प्रभावी आहे. विश्वकर्मा मंत्र कोणते? ओम आधार शक्तपे नमः, ओम कुमयी नमः, ओम अनंतम नमः, ओम पृथ्वे नमः, ओम श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमः. विश्वकर्मा भगवानांची पूजा करताना वरील मंत्र म्हणावे. शक्यतो तर सर्व कारखानदार, कार्यालय, रेल्वे कर्मचारी, तांत्रिक इत्यादी हे सर्वही शस्त्रांची व वास्तूंची पूजा या दिवशी केली जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.